कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात काही दिवसांपासून बिबट्या शेतकऱ्यांना दिसल्यानं तणाव निर्माण झाला होता। 22 फेब्रुवारी रोजी दादाराव निकम यांच्या शेतातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता। यानंतर 23 फेब्रुवारी रोजी गट क्रमांक 169 मध्ये पिंजरा लावण्यात आला। शुक्रवारी सकाळी 3 वाजल्याच्या सुमारास पिंजऱ्यात आवाज आल्याचं लक्षात येताच सीसीटीव्ही तपासून बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला दिसला। वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, ज्यामध्ये सहाय्यक वन संरक्षक, उपवन संरक्षक आणि वन क्षेत्रपालांचा समावेश होता, त्यांनी पिंजरा सुरक्षितपणे उचलून सकाळी 7 ते 7:30 वाजताच्या दरम्यान बिबट्याला अज्ञात सुरक्षित स्थळी सोडलं। या कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांमध्ये आता शांतता निर्माण झालेली आहे। वन्य प्राणी आणि स्थानिक समाज यातील तणाव आता टळलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील शेतकरी महिलांनी शासनाकडे शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची तातडीची मागणी केली आहे। घरकामासोबत शेती करणाऱ्या महिलांनी शेतीतील वाढत्या खर्चाचा आणि कमी भावामुळे होणाऱ्या आर्थिक ताणाचा उल्लेख केला। महिलांनी सांगितलं की खत, औषधं, बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या किमती सतत वाढतायत, मात्र पिकांना मिळणारा भाव कमी असल्यानं शेतकरी दिवसरात्र मेहनत करूनही आर्थिक अडचणीत सापडतायत। मुलांच्या शिक्षणासंबंधित समस्या, गावातील खराब रस्ते आणि घरकामासोबत शेतीचं आव्हान यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। महिलांनी म्हटलंय की पूर्वी शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी समाधानी होता, आज मात्र प्रचंड मेहनत करूनही समाधान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली। त्यांनी सरकारकडे तातडीनं कारवाई करून पिकांना योग्य भाव देण्याची मागणी केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। नमस्कार, मी मैना सुभाष मडवई यांची बायको असून मी एक शेतकऱ्याची पण मुलगी आहे। माझं असं म्हणणं आहे की शेतीमालाला भाव द्यावा सरकारने, कमीत कमी 2 ते 3 हजार रुपये भाव द्यावा। मकाला पण भाव नाही आणि कांद्याला पण भाव नाही। निदान शेतकरी हा उन्हामध्ये कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो, त्याने निदान शासनाने शेतकऱ्याकडे थोडंफार का होईना लक्ष दिलं पाहिजे। एकरी कमीत कमी कांद्याला 1 ते 1.5 लाख 1.25 लाखपर्यंत खर्च येतो। खादीच्या गोण्या किती महाग झाले, 2000 पर्यंत गोण्या जातात, तरी पण मग शेतकऱ्याला काही चुकत नाही टाकण्यासाठी। सगळं पण कष्ट, लागण पण 12,000 रुपये, काढणी पण 12,000 रुपये, एवढा पण भरपूर खर्च येतो। उन्हातान्हात पाणी भरतो शेतकरी, व त्याच्या मालाला भाव का नाही? शेतकऱ्याच्या मालाला सरकारने भाव दिला पाहिजे। आम्ही शेतकरी आहोत। आमच्या मालाला, कांद्याला 600-700 रुपये क्विंटल भाव देतात सरकार। तो काय परवडत नाही बा, मग राबावं लागतं। येवला तालुक्यातील चिचोंडी रायते शिवारात सिद्धिविनायक लॉन्स जवळील प्लायवूड कंपनीला मध्यरात्री आग लागल्याची भीषण घटना घडली आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 3 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याचं समजतंय। परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। अग्निशमन दल उशिरा पोहोचल्यामुळे आग विकराळ स्वरूपात पसरली। शेवटी अग्निशमन दलानं आग विझवण्यात यश मिळवलं। प्राथमिक माहितीप्रमाणे कंपनीत मोठं आर्थिक नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। आगीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। संबंधित यंत्रणा आता तपास करतायत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। शेगावमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांना वृत्तांकनासाठी आवश्यक पास मिळत न राहणं हे धक्कादायक प्रकार घडलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत यांनी महिला पत्रकार शिल्पा नलावडे यांची अवकात काढल्याची ताजी घटना स्मरणास येताच त्या दौऱ्यात समीर देशमुख यांना थेट वृत्तांकनापासून रोखण्यात आलंय। प्रशासनानं जागा अपुरी असल्याचं कारण दिलं, मात्र काही पत्रकारांना पास नाकारले तर काहींना चेहरा पाहून दिलं नाही। त्यामुळे पत्रकारांमध्ये संताप वाढलाय। सोशल मीडियावर अनेकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत याबाबत विरोध व्यक्त केलाय। काही अधिकारी समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागले, पण तोपर्यंत उशीर झाला होता। या प्रकारामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्तेही नाराज झालेत। काहींनी कार्यक्रमाच्या पत्रिका परत केल्याची चर्चा आहे। शेगावचे नगराध्यक्षालाही पास नाकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। गावकऱ्यांकडून प्रशासनाकडे आणि संबंधित यंत्रणेकडे पत्रकारांवर होणाऱ्या दबावाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी।
येवला बस स्थानक परिसरात आज सुमारे 7 फूट लांबीचा धामेण जातीचा साप आढळल्यानं प्रवासी आणि दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। साप दिसताच लोक धावपळ करत घटनास्थळी गर्दी झाली होती। घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र तातडीनं पोहोचले आणि धामेण सापाला सुरक्षित पद्धतीनं पकडलं। नंतर त्याला काळजीपूर्वक बरणीत टाकून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। सर्पमित्रांच्या मते धामीण साप सामान्यतः विषारी नसतो आणि तो उंदरांवर उपजीविका करतो, त्यामुळे मानवासाठी धोकादायक नाही। बस स्थानकात साप पाहण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती, पण सुरक्षित रेस्क्यूमुळे सर्वांना दिलासा मिळाला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरातील सेंट्रल बस स्टँड परिसरात अनेक दिवसांपासून एक मानसिक आजाराने त्रस्त महिला एकटीच भटकत होती। गर्दीत वाहतूक आणि लोकांना सामोरे जाताना ती स्वतःच्या जीवाला धोका पोहोचवत होती आणि समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर ती आक्रमक होत होती। घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। महिला पोलिसांनी संयम आणि माणुसकी जपून तिला समजावलं आणि अखेर तिच्या सुरक्षिततेसाठी कादरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। हे काम हेड कॉन्स्टेबल कल्पना खरात, निर्मला निंभोरे, सुनीता नागलोत, अमृता भोपळे, पूजा जाधव, कविता गवळी आणि उषा सोनावणे यांच्या टीमनं केलंय। पोलिसांनी संबंधित महिलेची ओळख अद्याप पटलेली नसल्यामुळे त्याच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचं आवाहन केलंय। क्रांती चौक पोलीस ठाण्याचे दामिनी पथक पुन्हा एकदा माणुसकीचं आदर्श उदाहरण देत नागरिकांमध्ये कौतुकाची जागा निर्माण करतायत। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील चिखला गावात झालेल्या वादानंतर आता परिस्थिती निवळत आहे। जनजीवन देखील सुरळीत होते। गावामध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आले। पोलिसांनी दोन्ही गटाकडून आलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केलेत। मात्र गेल्या 5-6 दिवसांपासून गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती निम्म्यावर आली। सध्या परीक्षा तोंडावर आल्यात, त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची विनंती शिक्षकांकडून केली जाते। सर, आपल्या शाळेमध्ये पटसंख्या किती आहे आणि आज रोजी किती विद्यार्थी उपस्थित आहेत, काय आवाहन करा? आपल्या शाळेची पटसंख्या 121 आहे। त्यापैकी आज रोजी 57 विद्यार्थी उपस्थित आहेत। मी पालकांना नम्र आवाहन करेल की शाळा ही नियमित सुरू आहे आणि त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना शाळेत नियमित पाठवावं, कारण आता परीक्षा जवळ येत आहे। त्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपण आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठवावं ही विनंती। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आधी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं नुकसान झालं असताना आता गहू आणि चणा पिकांनाही फटका बसलाय। या पार्श्वभूमीवर पीक विम्याची प्रलंबित रक्कम तात्काळ देण्यात यावी आणि गहू चणा नुकसानीसाठी प्रति हेक्टर 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी युवा संघर्ष मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष तसंच देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यामध्ये गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। यामध्ये शेतकऱ्यांचं गहू आणि चणा पिकासोबतच इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आधीच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालेलं होतं। त्यामध्ये कसंबसं आता शेतकऱ्यांना गहू आणि चणा या पिकांकडून मोठी अपेक्षा होती, परंतु या गारपिटीमुळे गहू आणि चण्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। सोबतच पीक विम्याची अजून मदत सोयाबीनची शेतकऱ्यांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे। आता या गहू आणि चणा या पिकाचं नुकसानीची सुद्धा पीक विम्याची मदत अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे। या सगळ्या मागण्या आपण निवेदनामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहे। शेतकऱ्यांना गहू आणि चण्याच्या नुकसानीचे 50,000 रुपये हेक्टरची मागणी या निवेदनामध्ये आहे। महागाव नगरपंचायतीत भाजपनं राजकीय इतिहास रचत अवघ्या 5 मतांच्या फरकानं नगराध्यक्ष पदावर विजय मिळवलाय। काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रंजना दीपक आडे यांची 12 विरुद्ध 5 मतांनी नगराध्यक्षपदी निवड झाली। महागावमध्ये भाजपचे 5, शिवसेना ठाकरे गटाचे 4 आणि काँग्रेसचे 3 बंडखोर नगरसेवक असं संख्याबळ होतं। ठाकरे गटानं भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे तसंच काँग्रेसच्या 3 बंडखोरांनी आतून मतदान केल्यानं राजकीय समीकरण पालटलं। सर्वाधिक संख्याबळ काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे असूनही नगराध्यक्षपद राखण्यात त्यांना अपयश आलं। राजकीय जुळवाजुळवीतून भाजपनं सत्ता काबीज करत महागाव नगरपंचायतीत मोठा उलटफेर घडवून आणला। शेतकी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे इथं मैदानावर मराठा उद्योजक संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो 2026 ची पुण्यात दिमाखदार सुरुवात झाली। 27 आणि 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या 3 दिवस चालणाऱ्या बिझनेस एक्स्पोमध्ये औद्योगिक, शेती, दुग्ध व्यवसाय, शैक्षणिक, पर्यटन, बांधकाम, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक,
होम अप्लायन्स इत्यादी 500पेक्षा अधिक उत्पादकांनी सहभाग नोंदवलाय. नागरिकही मोठ्या उत्साहानं एक्स्पोमध्ये सहभागी झालेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अरुण डिंबळे यांनी. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.